आणि सान्वी नंतर मी प्रेग्नंट राहिले होते पुन्हा, आणि माझा नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि त्या चालू प्रयोगात माझं मिसकॅरेज झालं होतं. पण त्याही वेळेला मी कुठेही थांबले नाही, ना त्याचा कधी बाऊ केला. आणि माझं असं म्हणणं होतं की नाही, जे व्हायचं ते घडून गेलंय, प्रयोग थांबवून काय मतलब आहे. आणि तेव्हाही माझ्या नाटकातल्या सगळ्या सहकलाकारांनी मला खूप कमाल सपोर्ट केला. सागरा प्राण तळमळला नावाचं नाटक होतं, त्यामध्ये संध्या म्हात्रे, अंगद म्हस्कर ही सगळी मंडळी होती. आणि जेव्हा त्यांना कळलं तेव्हा सगळ्यांनी इतका म्हणजे इमोशनल मोमेंट होता तो सगळ्यांसाठीच. आणि मग पुन्हा मी डॉक्टरकडे जाऊन परत नेक्स्ट डे मी शूटलाच होते. सो माझ्यासाठी हे किती पॅशनेट मी आहे हे सांगण्यासाठी फक्त एवढं सांगितलं. कारण वर्क इज वर्शिप जे नुसतं म्हणतात, पण मी त्याला खरं मानते. कारण अगेन खूप लोक एका संधीसाठी तरसतायत ग. आणि त्याच्यात सुद्धा मला सातत्याने काम करायला मिळतं, ही म्हणजे सरस्वतीची कृपा आहे. आणि त्या कृपेचा माझ्याकडून कुठल्याही प्रकारे अवमान होऊ नये एवढीच माझी इच्छा असते. सो माझ्यासाठी काम हे खूप महत्वाचं आहे. आणि सान्वीला म्हणशील तर पूर्वी असं होतं की मी महिन्यातले 5 दिवस काम करेन. जेव्हा ती अगदी छोटी होती, म्हणजे ब्रेस्ट फिडिंग सुरू होतं त्यावेळेला, तर त्यावेळेला मी असं ठरवलं होतं की महिन्यातले 5 दिवस काम करेन. मग ते 5 वरून 10 वर आले. आणि आता 15-15 असं सध्या बॅलन्स करते की 15 दिवस शूट, 15 दिवस घरी. सो तिला पण फक्त तिचं म्हणणं काय असतं, तुम्ही मला आधी सांगा की मी उद्या शूटला जाते, मग तिला काही प्रॉब्लेम नसतो. असं लहान मुलांना जे फसवून आई गेले डॉक्टरकडे, असं मी आजपर्यंत तिला कधीच सांगितलं नाही. ती अगदी बाळ होती 3 महिन्यांची तेव्हा पण मी तिला हेच सांगायचंय की हे आईचं काम आहे, आईला बाहेर जावं लागणार, सो तू प्लीज सपोर्ट कर, असं मी तिला रोज म्हणायचंय. आणि त्याचं कदाचित फलित म्हणून हे आता मला बघायला मिळतंय की ती आईला आई आज शूटिंग आहे तुझं, जा मग मग पॅकअप झाल्यावर येशील तू वगैरे, असं तिचं सुरू. आता तिला त्या टर्म्स कळायला लागलात. मग आल्यावर विचारते उद्या आहे शूट, कितीच आहे कॉल टाइम. सो तिने पण इतकं समजून घेतलंय, त्याच्यामुळे खूप सोपं जात आहे. मला ऍक्च्युली हे माहितीये, आम्ही एकत्र काम करत होतो तेव्हा ती बोलली होती की तिला फक्त सांगावं लागतं. म्हटलं की हे असं कसं, लहान मुलांना काय सांगायचं, त्यांना काय करणार आहे. पण मी स्वतः बघितलंय तिला असं. ताई बोलवती ऐका माझं एक आलंय, मला बोलवलंय, मी जाते, तू बसा इथे ताईसोबत. म्हणजे बापरे, ते खूप माझं अगं जे पूर्वीपासून जे गर्भसंस्कार आपण म्हणतो ना, तर हा त्याचाच एक भाग आहे की मी ती पोटात असल्यापासून मी तिला सांगितलं होतं की ऍक्टिंग करणं हे आईचं पॅशन आहे, आई हे करणारच आहे, तू प्लीज सपोर्ट कर. तू तेव्हा तर मुलगा मुलगी काही माहितीच नव्हतं, तर तेव्हा पोटावर हात ठेवून म्हणायचे, मग तिच्या इथे हात ठेवून म्हणायचे की हे आईचं पॅशन आहे, आईला हे करायचंय, आईला तुझ्यासाठी हे सगळं करायचंय. आणि हे करत मला वाटतं ब्रेन त्यानुसार सिग्नल देतो, डेव्हलप होतो. तर त्याच्यामुळे ती पण समजून घेते. सो जितकं माझ्या घरच्यांचं क्रेडिट आहे तितकं त्याच्याहून जास्त सान्वीचं आहे की ती कधीही अशी आजपर्यंत एकदाही ती रडली नाहीये मी निघताना, शूटला निघताना. सो त्याच्यामुळे थोडंसं इतर आयांपेक्षा मला थोडं सोपं जातंय.